पण आता एकीकडे लोक असं म्हणतात की गाडीतला माणूस आलेला आहे हां, आणि आता हा माणूस जो आहे तो जसा क्राऊड पुलर आहे हां. तसा तो एमएलए पुलर पण आहे. नाही, नाही, नाही. त्यामुळे बहुतांशी जे आमदार आहेत ते येत्या काळामध्ये शिवसेनेशी नाही, जोडले अनेक जातील अनेक आणि आमदार. त्याच्यातला तुम्ही दुवा व्हाल. नाही, असं माझे तर एकही आमदार असा नाही आहे की जे माझ्याबद्दल कधी तो निगेटिव्ह विचार करीन. म्हणजे मला आठवते की विधिमंडळामध्ये विधान परिषदचा सदस्य नात्याने मी साहेबांनाही तो रिपोर्ट द्यायचो. मी आमदारांना फोन करायचो, "अरे बाबा, तुम्हाला लढाई लढायची आहे. आज निधी मिळते, नाही मिळते ही ओरड होते होते, जाऊ द्या. पण तुम्ही दोघांनी मला निवडून देण्याचं काम केलेलं आहे. तर तुम्ही मला सांगा कुठे विकास निधी तुम्हाला पाहिजे का?" म्हणजे अगदी म्हणजे हा निर्णय काय माझा ठरलं होतं. काही-काही लोक सांगतात, "नाही, नाही, खूप अगोदरच ठरलं होतं." काहींनी तर एवढं जाऊन सांगितलं, की 5ही खासदार 6ही खासदारापैकी 1 खासदार येत नव्हता. हा. तर हे खासदार त्यांनी फोडून आणल्या म्हणून त्यांना बक्षीस देण्याचं काम केलं. अरे मी 3 दिवस अगोदर, 4 दिवस अगोदर पण आमदारांना फोन करून सांगितलं, "अहो लवकर करा, अधिवेशनामध्ये आपल्याला जून महिना, जुलै संपला, तर आपला फंड लॅप्स होईल. मला निधीचं लेटर द्या." माझ्या मनात असतं तर मी विचार केला असता, जाऊ दे ना, कशाला आपल्याला द्यायची गरज आहे निधी? राहील ना आपल्याकडे ती निधी. आपण तर काही हे आमदार आपल्या थोडं ना परत विचारणार आहे. असं कधी असं कधी मी वागलो नाही. आणि हम्म. प्रत्येक आमदारांबरोबर, पक्षाच्या नेतृत्वाबरोबर जिकडे-जिकडे त्यांना मान द्यायचा आहे, सन्मान द्यायचा असेल. आता विधान परिषदेमध्ये तुम्ही बघा आमची संख्या किती होती? 6 संख्या होती. पण अनिल परबजी उभे राहिले, तर त्याच्या खांद्याला खांदा लावून मी नेहमी उभं राहिलो. विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या टर्ममध्ये दानवेंना विरोधी पक्षनेता केलं. ते काय आमदार याच्या अगोदर नव्हते. त्या पहिल्या टर्ममध्ये आमदार होते. नवीन होते. काय परफॉर्म करतील का नाही करतील? सांगावं एकदा तरी कधी त्यांच्या मागे आम्ही उभे राहिलो नाही का? तर पक्षाने जबाबदारी दिली, आम्ही स्वीकारण्याचं काम केलं. अनेक वेळा संघटनात्मक पण देखील ज्यावेळी जबाबदारी दिली, कुठे असं वाटायचं की बाबा कमतरता आहेत किंवा आपल्याला कमीपणा आहे. पण ते कमीपणा सहन करून पण आपण करायचो. आज मला सांगा की बाबा ज्यावेळी मी निर्णय हा घेतला, माझे कार्यकर्त्यांचा एक प्रेमाचा, मी आरोप हा शब्द वापरणार नाही, एक प्रेमाची नाराजगी आहे की मी आमदार झालो. आम्हाला काय कार्यकर्ता म्हणून मिळाला? आमचे प्रश्न कुठे सुटले? आमचे जे अडचणी होत्या त्याला कुठे काय झालं? आज मी त्याला ते मला जबाबदार प्रेमाने धरतात आणि मी ती निरुत्तर होतो. कारण मी त्या लोकांसाठी काहीच करू शकलो नाही, जे मला आज करण्याची संधी त्यांच्यासाठी मिळेल. कारण मी आज सत्तेतला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी जातोय. आणि एक लक्षात घ्या, की मी आता घटनात्मक पदावरती आलोय. संघटनेने दिलेली जबाबदारी संघटना म्हणून मी त्या व्यासपीठावरती कुठे मदत करायची असेल, ती करायची असेल ती करू. पण आज मी काय एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इकडे न बघता जे लोक माझ्याकडे येत आहेत, मग ते आमदार असतील, खासदार असतील, सर्वसामान्य जनता असेल, लोक असेल, त्याला न्याय देणं हे मला कायद्याने बंधनकारक आहे. आणि ते संकेत गेल्या अनेक वर्षाचे आहेत आणि ते मी निश्चितपणे पार पाडीन.